सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। घरात सुख आणणारे मंगलमय घर करणारा असा मंगल कलश याची स्थापना आपल्याला नवरात्रीमध्ये करायची आहे। कशी करायची आहे ते आपण बघूया। 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर शारदीय नवरात्र सुरू होणार आहे। 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर नवरात्री साजरी करायची असते। 12 ऑक्टोबर त्याची सांगता म्हणजेच दसरा असेलच। घटस्थापनेपासून आपल्याला मंगल कलश स्थापना करायची आहे। ज्यांच्याकडे आहे त्यांनी व्हिडिओ बघू नका। ज्यांना नवीन मंगल कलशाची स्थापना करायची आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। मंगल कलश कसा स्थापन करावा तर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, नारळ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पानं घ्यायची आहेत। या पानं कधी बदलावी या संदर्भाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कलश त्याच्या नावातच अर्थ आहे मंगलमय घडावं। घरात देवाच्या समोर मंगल कलश असतो। या मंगल कलशामध्ये काय एवढं महत्व आहे? साक्षात ब्रह्मा विष्णू महेश्वर वास करतात। नारळ हे शुभतेचे प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे। त्याच्यात एकत्र स्वरूप मंगल कलश स्वरूप स्थापना आपल्याला करायची असते। घटस्थापनेच्या पहिल्या माळेला करायची आहे। मासिक धर्म विटळ सुतक आला तरी नवरात्रीमध्ये कुठल्याही माळेला घटस्थापना करू शकता। ज्यांना संपूर्ण नवरात्रीमध्ये सुतक असेल तर कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलश स्थापना कोणी करू शकतो? अगदी कोणीही करू शकतो। मी प्रेग्नेंट आहे, मी करू शकते का? तर हो, तुम्ही करू शकता। मी विधवा आहे, मी करू शकते का? तर सगळ्या महिलांनी सेवा करू शकता। अजिबात असं नाही आहे मी विधवा आहे तर मी करू शकत नाही, असं अजिबात नाही, तुम्ही करू शकता। मासिक धर्माचा 3रा किंवा 4था घटस्थापनेच्या दिवशी आला असेल तर तुम्ही अगदी सेवा करता येणार नाही, तर अगदी तुम्ही 2ऱ्या माळेला किंवा 3ऱ्या माळेला किंवा तुम्ही 5व्या माळेला तुम्ही तेव्हा करू शकता। संपूर्ण नवरात्रीमध्ये देवी तत्व जागृत झालेले असते, म्हणून कुठल्याही माळेला मंगल कलशाची स्थापना करायची असते। त्याचबरोबर एक वेळ असं होतं की नारळाला तडा गेला आहे, आपल्यावर येणारे संकट वाईट बाधा नारळ स्वतः शोषून घेत असते। नारळामध्ये सकारात्मक ऊर्जा शोषून घ्यायची ताकद जास्त प्रमाणात असते, एवढीच नकारात्मक ऊर्जा पण शोषून घ्यायची ताकद असते। म्हणजे काय तर आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट घडणार असेल तरी तिचे विघ्न एखाद्या व्यक्तीवर न येता ते नारळावर आलेलं असतं। तर एखाद्या वेळी घरात पण बघा तुळस सुकत असते तेव्हा काहीतरी बाधा होते, म्हणून ती तुळशीवर आलेली असते। त्याचप्रमाणे सौभाग्य देणारे मंगल कलश कसा स्थापन करायचा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मंगल कलश स्थापन करायच्या आधी काय लागणार आहे तर एक नारळ पाहिजे आहे आपल्याला, एक कलश पाहिजे, तांब्याचा कलश पाहिजे आहे। खूप सोपं आहे, एवढं काही करायला लागत नाही। जेव्हा कलश स्थापना करणार आहात तेव्हा तुम्हाला जेव्हा कलश स्थापन करणार आहोत तेव्हा आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम ऐं क्लीं चामुंडा हे बिचे, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। तर आपल्याला बघा इथे मी तुम्हाला दिसत असेल की मी कसं केलेलं आहे। तर एक डिश घेतलेली आहे, डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, तांदळामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला ते तांदूळ घेतले तरी चालेल, तांदळाचे स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा नुसते तांदूळ ठेवले तरी चालेल। कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, कलशामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता टाकून घ्यायचे आहेत, एक फूल टाकून घ्यायचं आहे। कुलदेवीचे स्मरण करायला विसरू नका। कुलदेवी त्याचबरोबर कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे, स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे, म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कुंकवाने आपल्याला 5 रेषा उमटून घ्यायच्या आहेत, तुम्हाला इथे दिसत असतील, आपल्याला अशा 5 रेषा उमटून घ्यायच्या आहेत। आपल्याला वरतून म्हणजे खालून वरती रेषा उमटून घ्यायच्या आहेत। विड्याची पानं ठेवायची आहेत, विड्याची पानं 5 किंवा 7 जरी ठेवली तरी चालेल। बऱ्याच वेळी असं होतं की विड्याची पाने लवकर खराब होतात, तर ते तुम्ही आंब्याचा डहाळा ठेवला तरी चालेल। पानं घ्यायची आहेत, तर पानं ठेवायच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे आहेत। विड्याची पाने 5 किंवा 7 घ्यायची आहेत, असं छानपैकी ठेवायचं आहे। तर आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे, म्हणजे
नारळ बऱ्याच वेळा असं होतं की काही जण विड्याची पाने घेत नाहीत, काही जण आंब्याचा डहाळा पण घेत नाहीत। या कलशावर फक्त नारळ ठेवू शकता। तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता। नारळ ठेवताना शेंडा वरती असावा। अतिशय साधी सोपी कलशाची मांडणी आहे। कलशाला पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्याच्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल ठेवायचं आहे। हा कलश असाच ठेवायचा असतो जेव्हा आपण देवाची पूजा करत असतो। फक्त आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळायचे आहे। कलश कुठे ठेवायचा असतो? देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो। कलश देवघरात ठेवायचा असतो, जिथे जागा तुम्हाला करायची असते। जर जागा नसेल तर तुम्ही खाली जमिनीला स्पर्श होणार नाही। एक चौरंग किंवा पाट घ्यायचा असतो, तिथे ठेवायचा आहे। त्याच्याचबरोबर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते। त्याचबरोबर पाणी कधी बदलावे, कलश कधी स्वच्छ करायचा, तर एक वार तुम्हाला ठरवायचा आहे। पाणी कधी बदलायचं आहे, जर तुम्ही मंगळवारी नाही तर शुक्रवारी बदलू शकता। जर मंगळवारी अडचण आली तर तुम्ही त्याच्यानंतरच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता। ते तांदूळ खूप खराब झाले आहेत तर तुम्ही पक्ष्यांना द्यायचे आहेत। एखाद्या तांदूळ कधीही बदलावे, तर तांदूळ कधी बदलायचे असतात, तर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे असतात। स्वच्छ करणार आहे तेव्हाच पण पाणी बदलायचं असेल तर कलश पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। जसं आपण कलश स्थापना केली तसंच आपल्याला परत करायचं आहे। विड्याची पाने जेव्हा वाटतील तुम्हाला खूप खराब झाले आहेत किंवा खूप सुकलेली आहे, तर तुम्ही 2 किंवा 3 दिवसांनी ती बदलू शकता। नारळ कधी बदलायचा आहे, तर नारळ पौर्णिमेला बऱ्याच वेळी बदलत असतात। त्याच्या आधी नारळ तडा गेला, त्याच्याच आधी जर नारळाला तडा गेला तर तुम्ही घाबरू नका। नारळ नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते, म्हणून घाबरू नका। तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता, नाही तर तुम्ही निर्मल्यात विसर्जन करू शकता। नवीन नारळ घ्यायचा आहे आणि नारळ महिनाभर खराब नाही झाला तरी तुम्ही बदलायची गरज नाहीये। या पद्धतीने रोज पूजा करायची असते। कलशाचे महत्त्व सांगते। कलश वरचा जो भाग आहे जो वरचा भाग आहे तो भगवान विष्णूंचा आहे। जो मानेचा भाग आहे तो भगवान शंकरांचा आहे। आतमध्ये जे जल आहे ते जल देवता आहे। भाग आहे तो ब्रह्मदेवतांचा आहे। नारळ हे शुभतेचे चिन्ह आहे। माता लक्ष्मी स्वरूप पूजा करत असते। एवढ्या सगळ्या गुणांनी मंगल कलशाची स्थापना आपण आपल्या घरात आवर्जून करायची आहे। मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्या ब्रह्मांडाकडून जी येणारी ऊर्जा असते ती आपल्यापर्यंत असते, ती खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे येते। कुठल्याही देवाची सेवा करत असाल तर तुमच्या घरात जे मंगल कलश स्थापना केली असेल तर त्या सेवेचे जास्त प्रमाणात फळ आपल्याला मिळत असते, ते 1000 पटीने आपल्याला मिळत असते। जे आपल्याला घरात मंगल कलश स्थापना करत असाल तर जर तुम्ही असं म्हणता आमच्या घरात कोणी केला नाही आहे तर तुम्ही करू शकता का, आम्ही करू शकतो का, तर तुम्ही करू शकता। काही मनात आणायचं नाही आहे, होणार तर चांगलंच होणार, काही वाईट होणार नाही। जर नारळाला तडा गेला तर विसर्जन करायचं आहे किंवा आपण निर्मल्यात टाकायचं आहे, कारण पाण्याचं प्रदूषण जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। नारळाला कोंब आला तरी तुम्ही त्याचं झाड लावू शकता, नारळ सुकला जाणार नाही। जरी आपण 8-8 दिवस पाणी बदलत जातो तरी पण आपला नारळ सुकला जातो, पण पाणी आटलं जातं। नारळ वरचा जो भाग असतो तो कोरडा पडलेला जातो। रोज देवपूजा करत असताना रोज जरी तुम्ही ते श्रीफळ उचलला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, जरी थोडं थोडं पाणी टाकलं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पाणी आहे का नाही आणि ते पाणी टाकायचं आहे। पाणी खालचा जो भाग असतो नारळाचा तो टवटवीत असतो आणि वरचा जो नारळ असतो तर तो एकदम पूर्ण सुकलेला असतो, तर आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे। मग त्याच्यामुळे आपण काही लोक काय करत असतात तर नारळाला पूर्ण असा लाल फडका वस्त्र जे असतं ते लावत असतात, त्याच्यामुळे आपला नारळ सुकला नाही जात। श्रीफळ जर उचलून तुम्ही जर पाणी त्याच्यामध्ये टाकलं तर खाली पाणी जेवढं असेल, म्हणजे जेवढं पाणी असेल तर तेवढा नारळ आपला वरती टवटवीत राहतो, याची काळजी घ्यायची आहे। 4-5 महिने काही ठिकाणी 4-5 महिन्याने नारळ बदलला जातो, तर जर चांगला असेल तर काही गरज नाही आहे नारळ चेंज करायची किंवा बदलायची।
रोजच्या रोज नारळाचं पाणी बदलू शकता. अगदी मासिक धर्म आला तर 4-5 दिवस आपल्याला ते म्हणजे हात लावता येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही चेक करून त्याच्यामध्ये पाणी आहे का ते बघायचं आहे. मध्ये आपण पाणी भरपूर टाकायचं आहे. तो नारळ 8-8 दिवस किंवा संपूर्ण महिनाभर त्याची काळजी घ्यायची आहे. तो संपूर्ण म्हणजे पूर्ण ओलसर असतो. तर काही लोक त्याच्या इकडे बघत पण नाही आहेत आणि तो तसाच सुकून जातो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या महिनाभर ओलसर कसा राहतो ते आपल्याला बघायचं आहे. पण कधीतरी बघतो, कधीतरी करतो तर ते नारळ पूर्ण सुकून जातो, म्हणून त्याला काहीच अर्थ नाही आहे. तर तुम्ही नारळाला लाल फडकं लावत असतात तर त्याची काळजी घेत असतात. सकाळी जरी तुम्हाला पाणी बदलायचं नाही झालं तरी तुम्ही संध्याकाळी बदलू शकता. तुम्ही जर जॉबला जात असाल तरी तुम्हाला सकाळी नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी 5-6 वाजता जरी बदललं तरी चालेल. खूप 10 वाजेपर्यंत असं खूप लेट करू नका, खूप उशिरा करायचं नाही आहे. झालं तर आपण ते बघायचं आहे आणि आपल्याला रोज थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. या पद्धतीने आपल्याला कलशाची काळजी घ्यायची आहे. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.